नांदेडच्या ITM कॉलेजमध्ये हे काय बघायला भेट. सो हॅलो एव्हरीवन, आय एम आदी आणि वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. आज आहे माझा सेकंड सेमिस्टरचा थर्ड पेपर हिंदी या विषयाचा आणि सेंटर आहे ITM कॉलेज नांदेड. तुम्ही म्हणत असाल अर्धे पेपर MGM आणि अर्धे पेपर ITM ला कसं काय. मागच्या दोन विषयाचे जे पेपर होते ना त्यांचं काही एक्झिस्टन्सच नाही आमच्या लाईफ मध्ये. तसं तर कोणत्याच विषयाचं एक्झिस्टन्स नाही आणि ते कधी कामी पण येणार नाही. तरी पण पेपर द्यायला निघले होते. काय नाही, मागचे दोन विषय जे होते जे एक्स्ट्रा नॉलेज साठी ऍड केले होते SRTM युनिव्हर्सिटीनं. कॉलेजमध्ये मैत्रिणीनं सिटिंग अरेंजमेंट ते सगळं बघून ठेवलं होतं माझी. मला जाऊन फक्त डेस्कवर बसून पेपर द्यायचा होता. हिंदीचा पेपर म्हणल्यानं खूप कंटाळा येऊ लागला होता लिहायचा आणि प्रॅक्टिस पण नव्हती हिंदीचं लिहायची. त्या 2 घंट्यामध्येच मी 5-5 मिनिटाचे 4 नॅप घेतले होते. 2 घंटे पण बसणं झालं नाही माझ्याच्यानं. 20 मिनिटं पहिलेच निघले होते क्लासच्या बाहेर. कॉलेजच्या बाहेर मी एकटी चालते. एवढीच भीती आहे की चेक करणाऱ्यानं काना मात्र बघू नये म्हणजे झालं. सगळे कॉलेजचे लेकरं बाहेर आले. त्याच्यानंतर आमच्या मैत्रिणी आल्या. मला वाटते यांच्या क्वेश्चन पेपर मध्ये 7 क्वेश्चन आले होते. त्यांनी आलं की जेवण केलं आम्ही आणि याच्यामध्ये अजून एक तर भाजी नक्की होते बघा. एक कबूतर होतं पार्किंग मध्ये फिरत होतं, त्याच्या मागे कुत्रं लागलं होतं. तर आम्ही त्या कुत्र्याला हाकललं आणि या कबुतराला जे उडता येत नव्हतं. थोड्याच वेळानंतर त्याला बघायला गेले तर त्याची मान पडलेली होती. खाली टाकल्यानंतर त्याच्या तोंडातून पाणी येत होतं. आय थिंक ते मेलं वाटते. त्या कबुतराला तिथं ठेवलं आणि आम्ही गेले ते पाणी आणायला. तर मैत्रीण म्हणली होती पाणी स्वच्छ आहे की नाही चेक कर म्हणे. पाणी तर चांगलंच होतं आणि एक बॉटल भरून घेतली होती. मग आम्ही डिसाईड केलं की विसावा गार्डन पाशी जायचं म्हणून आणि तिथे जाऊन पाणीपुरी खायची होती आम्हाला. ITM पासून विसावा गार्डन काय जास्त दूर नाही. मग काय आम्ही पायानंच तेवढ्या उन्हाचं विसावा गार्डन पाशी गेल्या. तिथे जाऊन एक प्लेट पाणीपुरी आणि एक आईस्क्रीमचा कोन खाल्ला. आता पुढचा येणारा पेपर जे होता ते इंग्लिशचा होता. तर त्यासाठी आम्हाला काढायचे होते इंग्लिशच्या नोट. आनंदनगर मध्ये झेरॉक्स सेंटरवर झेरॉक्स काढली आणि निघले आम्ही घराकडे जाण्यासाठी. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या आणि व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.